गुड आफ्टरनून फ्रेंड. मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. बघा मित्रांनो, रोज दुपारी माझं 3 वाजता लाईव्ह लेक्चर असतं. तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय मित्रांनो. आणि काय मित्रांनो, व्हिडिओला सेशनला काय करा, लाईक जरूर करा. काय आजचं सेशन एकदम धमाकेदार होणार आहे मित्रांनो. आज जो आपण टाईप घेताय तो काय मित्रांनो, इनइक्वालिटी. रिझनिंग मधला मित्रांनो थोडासा अवघड टाईप आहे, काहींना खूप अवघड जातो. तर मी तुम्हाला काय करणार, एकदम सोपा करून शिकवणार. काय एकदम सोपा करून शिकवणार मित्रांनो. त्यासाठी काय मित्रांनो, व्हिडिओला काय लेक्चरला लाईक झालंच पाहिजे मित्रांनो. आणि कमेंट मध्ये काय लिहायला पाहिजे मित्रांनो, व्हेरी नाईस हा शब्द आलाच पाहिजे मित्रांनो. समजलं? जायचं पहिलं पहिलं आपला क्वेश्चन काय बघा मित्रांनो, इनइक्वालिटीचा. कुठला टाईप भेटलाय? इनइक्वालिटीचा. बघा तुम्हाला मी बेसिक काही सांगून देते, म्हणजे तुमचा काय बेस जर कच्चा असेल तर तो काय मित्रांनो पूर्ण होऊन जाईल. बघा काय करायचं मित्रांनो, जेव्हा इनइक्वालिटीचा टॉपिक असेल, जेव्हा इनइक्वालिटीचे क्वेश्चन असतील ते कसे सॉल्व्ह करायचे. बघा मित्रांनो, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण काय ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू हे 3 सिम्बॉल बघितले. बघितले की नाही? बघितले. गणितात होते बघा, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इज इक्वल टू. तर मग याच ट्रिकने आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. काय याच ट्रिकने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. बघा मित्रांनो, याला काय म्हणायचं, गेट म्हणायचं. इकडनं गेट काय, ओपन आहे. इकडनं गेट काय आहे, क्लोज आहे. इकडनं काय वाटतंय, गेट ओपन आहे. इकडनं गेट क्लोज आहे. तसंच लेस दॅनचं, इकडनं गेट ओपन आहे, इकडनं गेट काय क्लोज आहे. आणि इज इक्वल टू म्हणजे काय मित्रांनो, समान. इकडनं पण गेट ओपन आहे, इकडनं पण गेट ओपन आहे मित्रांनो. याच ट्रिकने काय मित्रांनो आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय. काय याच ट्रिकने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं मित्रांनो. हे झालं पहिलं पहिला टाईप. आणि दुसरा टाईप काय मित्रांनो, खाली ग्रेटर दॅन, इज इक्वल टू, लेस दॅन, इज इक्वल टू आणि इज इक्वल टू. हा टाईप पहिला आहे, हा टाईप दुसरा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, याला काय इमॅजिन करायचं माहिती का, लक्षात राहण्यासाठी एकदम सोपी ट्रिक सांगते. याला चप्पल म्हणायची. काय चप्पल. आपण बघा, एखादा व्यक्ती अडवाणी म्हणजे काय, बिना चप्पलचा चालत असेल, तसं याला काय म्हणायचं, बिना चप्पलचं म्हणायचं. आणि याला काय म्हणायचं, चप्पलचं म्हणायचं. या ग्रेटर दॅनने काय घातलीये, चप्पल घातली. या ग्रेटर दॅनने चप्पल घातलेली नाही. समजलं? याला काय म्हणायचं, बिना चप्पलचं म्हणायचं. काय बिना चप्पलचं. याला बिना चप्पलचं म्हणायचं. आणि याला काय म्हणायचं, चप्पल. काय म्हणायचं, चप्पल. याने चप्पल घातली, ग्रेटर दॅनने, लेस दॅनने, इक्वल टू ने. याने ग्रेटर दॅनने, लेस दॅनने, यांनी चप्पल घातली का नाही. जेव्हा बिना चप्पलचं असेल मित्रांनो, काय जेव्हा निष्कर्ष मध्ये सांगितलेलं असेल की जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी चप्पल यायला पाहिजे. काय जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. जेव्हा चप्पल असेल तेव्हा सगळीकडे काय मित्रांनो, चप्पल यायला पाहिजे. समजलं? आपण एक उदाहरण घेऊया. बघा, ए ग्रेटर दॅन बी इज इक्वल टू सी ग्रेटर दॅन डी लेस दॅन ई. बघा मित्रांनो, आपण निष्कर्ष घेऊया. हे विधान घेतलं, विधानावरून काय खाली निष्कर्ष विचारतो, कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य म्हणून आपल्याला काढायचंय. बघा खाली काय आपण घेऊया मित्रांनो, आपल्याला ए ग्रेटर दॅन सी. इथे काय हे सिम्बॉल कसलं आहे, कसलं आहे मित्रांनो, हे चप्पलचं आहे का बिना चप्पलचं आहे सांगा बरं. त्याला याने खाली चप्पल घातली की ग्रेटर दॅन नाही. हे कोणतं आहे, बिना चप्पलचं आहे. हे काय बिना चप्पलचं आहे मित्रांनो. काय बिना चप्पलचं. आणि ते दुसरं बघूया आपण, बी ग्रेटर दॅन डी. याने काय चप्पल घातली. हे बिना चप्पलचं निष्कर्षण, हे काय चप्पलचं निष्कर्षण. चप्पल कशाला इमॅजिन करायची आपल्याला, या लाईनला इज इक्वल टू ला काय म्हणायचं, चप्पल. एकदम सोपी ट्रिक सांगते मित्रांनो. काय काहींना हा इनइक्वालिटी टॉपिक खूप अवघड जात असतो, मी तुम्हाला एकदम सोपा करून सांगते मित्रांनो. बघा काय हे बिना चप्पलचं आहे, हे चप्पलचं आहे. कशावरून ओळखणार बिना चप्पलचं आणि चप्पलचं, याला जर खाली लाईन नसेल मित्रांनो, काय खाली जर इज इक्वल टू चिन्ह नसेल तर ते काय बिना चप्पलचं असेल. ज्याला खाली लाईन असेल ते काय चप्पलचं असेल. समजलं?
आता बघा निष्कर्षामध्ये काय, जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एकतरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. बघा हे बिना चप्पलचं आहे. मग एकतरी ए कडून सी कडे जाताना काय गेट कोणाकडून ओपन आहे, ए कडून. सी कडून गेट क्लोज आहे. मग ज्या साईडने गेट ओपन असेल त्या साईडने आपण पुढे जाऊ ना, जाऊ की नाही? तसंच मग आपल्याला काय ए कडून सी कडे जायचंय. काय ए कडून सी कडे गेट कोणाकडून ओपन होता, ए कडून. आपल्याला ए कडून सी कडे जाता येते का बघा. ए कडून बी कडे जाता येतंय, बी कडून सी कडे जाता येतंय, जाता येतंय. आणि ते काय बिना चप्पलचं आहे. बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. बघा इथे तरी एक बिना चप्पलचं येतंय. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. दुसरा काय बी ग्रेटर दॅन इज इक्वल टू डी. याला काय इमॅजिन केलंय मित्रांनो आपण, चप्पल. त्या ग्रेटर दॅनने काय घातलेली आहे, चप्पल घातलेली. समजलं? आपल्याला काय बी कडून डी कडे जायचंय. गेट कोणाकडून ओपन आहे, बी कडून. डी कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला बी कडून डी कडे जायचंय. काय बी कडून डी कडे जाता येते का बघा बरं. बी कडून डी कडे जाता येते का मित्रांनो? बघा बी कडून सी कडे जाता येतंय, सी कडून डी कडे जाता येतंय. त्याने काय घातली मित्रांनो, चप्पल घातली. ग्रेटर त्याने काय घातली, चप्पल. जेव्हा चप्पल घातली असेल तेव्हा काय सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. बघा इथे पण चप्पल आहे, इथे पण चप्पल आहे. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष पण योग्य आहे. आणि जर मित्रांनो इथे जर चप्पल राहिली नसती तर मग हा निष्कर्ष अयोग्य आला असता. जेव्हा चप्पल असेल तेव्हा काय सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. म्हणून काय दोघीकडे चप्पल आहे म्हणून तो निष्कर्ष योग्य आहे. आणि जर एका ठिकाणी जर बिना चप्पलचं राहिलं असतं तर तो निष्कर्ष काय आला असता, अयोग्य आला असता. समजलं? जायचं आपल्या पहिल्या क्वेश्चन कडे. बघा मित्रांनो आपला पहिला क्वेश्चन काय काय सांगितलंय, आपल्याला विधानावरून निष्कर्ष सांगायचा आहे. निष्कर्ष पहिला काय मित्रांनो, ए ग्रेटर दॅन ई. काय ए ग्रेटर दॅन ई. बघा ते काय बिना चप्पलचं. ते काय बिना चप्पलचं. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. आणि गेट कोणाकडून ओपन आहे मित्रांनो, आपल्याला ए कडून ई कडे जायचंय का ई कडून ए कडे जायचंय सांगा बरं. कोणाकडून कुणाकडे जायचंय आपल्याला, ए कडून ई कडे. गेट कोणाकडून ओपन आहे, ए कडून. गेट कोणाकडून ओपन आहे, ए कडून. ए कडून ई कडे जायचंय. ए कडून ई कडे जाता येते का बघा बरं. ए कडून कडे, ए कडून यप कडे जाता येते. गेट ओपन आहे पण यप कडून पुढे जाता येते का, नाही. इकडे गेटचं तोंड काय आहे, बंद आहे. गेट काय आहे, बंद आहे. मग पुढे जाऊ शकतो का आपण, नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो अयोग्य आहे. काय पहिला निष्कर्ष अयोग्य आहे. आणि दुसरा काय बघा, यप लेस दॅन ई. काय यप लेस दॅन ई. कोणाकडून गेट ओपन मित्रांनो, यप कडून गेट ओपन आहे का ई कडून. कोणाकडून कुणाकडे जाता येईल आपल्याला, ई कडून यप कडे का यप कडून ई कडे. बघा गेट कोणाकडून ओपन आहे, ई कडून. यप कडून गेट बंद आहे. आपल्याला ई कडून यप कडे जायचं. काय ई कडून यप कडे जाता येते का बघा. ई कडून डी कडे, डी कडून सी कडे, सी कडून यप कडे जाता येतंय. आणि काय ते बिना चप्पलचं आहे. बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. बघ इथे तरी एक बिना चप्पलचं येतंय. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष योग्य आहे. बघा इथं पर्याय फक्त निष्कर्ष दुसरा काय मित्रांनो सत्य आहे. पहिला काय असत्य आहे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय निष्कर्ष काय सांगितलंय बघा, ए ग्रेटर दॅन इज इक्वल टू पी. या इज इक्वल टू ला काय इमॅजिन केलं मित्रांनो आपण, चप्पल. मग बघा जेव्हा चप्पल असेल तेव्हा सगळीकडे काय चप्पल यायला पाहिजे. गेट कोणाकडून ओपन आहे, ए कडून गेट ओपन आहे का पी कडून गेट ओपन आहे सांगा बरं मित्रांनो. कोणाकडून कुणाकडे जायचं आपल्याला, कोणाकडून गेट ओपन आहे, ए कडून. पी कडून गेट काय मित्रांनो क्लोज आहे. आपल्याला काय ए कडून पी कडे जायचंय. जाता येते का बघा बरं मित्रांनो. ए कडून पी कडे बघा, ए कडून डी कडे जाता येतंय, डी कडून आर कडे जाता येतंय. पण आर कडून गेट काय मित्रांनो बंद आहे. आर कडून गेट काय बंद आहे. आपण पी पर्यंत पोहोचू शकतोय का, नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय अयोग्य आहे. काय पहिला निष्कर्ष अयोग्य आहे. दुसरा काय बघा, ए ग्रेटर दॅन आर.
कोणाकडून कुणाकडे जायचंय? आर कडून ए कडे का ए कडून आर कडे? सांगा बरं, कोणाकडून कुणाकडे जायचंय? गेट कोणाकडून ओपन आहे? सांगा. ए कडून गेट ओपन आहे, कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला ए कडून आर कडे जायचंय मित्रांनो. काय? ए कडून आर कडे जाता येतंय का बघा बरं. ए कडून डी कडे, डी कडून आर कडे जाता येतंय. जाता येतंय की नाही? आणि काय ते बिना चप्पलचं आहे. बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. इथे येतंय एक तरी बिना चप्पलचं, म्हणजे दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? योग्य आहे. पर्याय क्रमांक बी. फक्त निष्कर्ष काय? दुसरा योग्य आहे. समजलं? जायचं पुढे. मित्रांनो, सेशन आवडत असेल तर लाईक करा. काय? लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. समजलं? जायचं नेक्स्ट क्वेश्चन काय बघा मित्रांनो. काय सांगितलंय निष्कर्ष मध्ये? यम लेस दॅन. कोणाकडून गेट ओपन मित्रांनो? यम कडून गेट ओपन आहे का व्ही कडून गेट ओपन आहे? कोणाकडून कुणाकडे जायचंय सांगा बरं मित्रांनो. कोणाकडून गेट ओपन आहे? व्ही कडून गेट ओपन आहे. यम कडून गेट काय क्लोज आहे. काय? व्ही कडून यम कडे जायचंय. काय? व्ही कडून यम कडे जाता येतंय का बघा बरं. व्ही कडून टी कडे, टी कडून यम कडे जाता येतंय. ते काय बिना चप्पलचं आहे. काय ते? बिना चप्पलचं आहे. बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. बघा इथे एक तरी बिना चप्पलचं येतंय, म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष? योग्य आहे. दुसरं काय बघा, टी ग्रेटर दॅन इज इक्वल टू के. त्या इज इक्वल टू ने काय घातलीये? चप्पल घातली. काय घातलीये? चप्पल. मग कोणाकडून कुणाकडे जायचंय? गेट कोणाकडून ओपन आहे? टी कडून गेट ओपन आहे का के कडून गेट ओपन आहे? सांगा बरं. कोणाकडून कुणाकडे जायचंय आपल्याला? टी कडून के कडे जायचंय. काय? टी कडून के कडे जाता येते का बरं विद्यार्थी? चेक करा बरं. टी कडून के कडे बघा, टी कडून जाताना गेट काय मित्रांनो? बंद आहे. टी कडून जाताना गेट बंद आहे. मग पुढे जाऊ शकतो का आपण? नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. कोणता निष्कर्ष योग्य आलेला आहे? फक्त पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. पर्याय क्रमांक ए. फक्त निष्कर्ष एक काय योग्य आहे. बघा पुढे विधान काय सांगितलंय आणि विधानावरून काय साठी योग्य निष्कर्ष कोणता आहे? इथे निष्कर्ष दिलेले आहेत. कोणता निष्कर्ष योग्य आहे आपल्याला ते सांगायचे. बघा मित्रांनो, पहिला निष्कर्ष काय? ओ ग्रेटर दॅन टी. कोणाकडून गेट ओपन आहे? ओ कडून गेट ओपन आहे. आपल्याला काय ओ कडून टी कडे जाता येतंय का ते चेक करायचं. काय? ओ कडून टी कडे बघा. ओ कडून ए कडे जाता येतंय, ए कडून एस कडे जाता येतंय, पण इथे गेट काय आहे? एस कडून टी कडे जाण्यासाठी गेट बंद आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. नंतर दुसरा काय बघा, यस लेस दॅन आर. कोणाकडून कुणाकडे जायचंय? एस कडून गेट ओपन आहे का आर कडून? सांगा बरं मित्रांनो. एस कडून आर कडे जायचं का आर कडून एस कडे जायचं? कोणाकडून गेट ओपन आहे? एस कडून का? नाही, आर कडून गेट ओपन आहे. आपल्याला आर कडून एस कडे जायचंय. बघा बरं विधानामध्ये आर कडून एस कडे जाता येतंय का? बघा, आर कडून एस कडे, आर कडून ओ कडे, ओ कडून ए कडे, ए कडून एस कडे जाता येतंय. ते काय मित्रांनो? जाता येतंय. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? सॉरी, दुसरा निष्कर्ष काय? बी योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? योग्य आहे. नंतर तिसरा आपल्याला एकच योग्य आहे, म्हणजे बाकी दोघं काय असतील मित्रांनो? अयोग्य असतील. बाकी दोघं काय असतील? अयोग्य असतील. चेक करून बघू आपण. टी कडून ए कडे काय? टी कडून गेट कोणाकडून ओपन आहे? टी कडून. ए कडून गेट काय आहे? बंद आहे. टी कडून ए कडे जाता येते का बघा बरं. टी कडून यस कडे, यस कडून पुढे जाण्यासाठी गेट काय आहे? बंद आहे. तिसरा निष्कर्ष पण काय? अयोग्य आहे. आणि काय सांगितलंय चौथं? यस इज इक्वल टू ओ. यस आणि ओ दोघं समान आहेत का? बघा, यस इकडे, ओ इकडे. यांच्यामध्ये काय मित्रांनो? एस पेक्षा ए काय मोठा आहे आणि ए आणि ओ काय मित्रांनो? समान आहे. ते ओ आणि यस इक्वल झाले का? नाही. म्हणजे चौथा निष्कर्ष पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. कोणता निष्कर्ष योग्य आलेला इथे? क्रमांक बी. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? काय सांगितलंय निष्कर्षामध्ये? क्यू ग्रेटर दॅन इज इक्वल टू एफ.
काय त्याने बिना चप्पलचं आहे का चप्पलचं मित्रांनो? सांगा बरं कोणतं आहे ते? चप्पलचं. जेव्हा चप्पल असेल तेव्हा काय? जेव्हा चप्पल असेल तेव्हा सगळीकडे काय मित्रांनो? चप्पल यायला पाहिजे. बघा बरं येते का? आणि कोणाकडून कोणाकडे जायचं आपल्याला? क्यू कडून एफ कडे जाता येते का? बघा बरं. क्यू कडून एफ कडे, क्यू कडून आर कडे, आर कडून एफ कडे जाता येते. त्याने काय चप्पल घातली. ते सगळे चिन्हांना काय मित्रांनो? चप्पल यायला पाहिजे. इथे चप्पल आहे, इथे चप्पल आहे का? नाही. म्हणजे हा निष्कर्ष काय झाला? अयोग्य झाला. जाता येतंय पण चिन्ह रॉंग आहे. काय चिन्ह? रॉंग आहे. म्हणजे काय? हा निष्कर्ष अयोग्य झाला. नंतर दुसरं काय? टी ग्रेटर दॅन एफ. कोणाकडून कोणाकडे जायचंय सांगा बरं मित्रांनो? गेट कोणाकडून ओपन आहे? टी कडून गेट ओपन आहे का एफ कडून गेट ओपन आहे? तुम्ही एफ कडून टी कडे जाणार का टी कडून एफ कडे जाणार? सांगा बरं मित्रांनो कोणाकडून गेट ओपन आहे? कमेंट करा. कोणाकडून कोणाकडे जायचंय आपल्याला? टी कडून एफ कडे का एफ कडून टी कडे? टी कडून गेट ओपन आहे, एफ कडून गेट काय क्लोज आहे. टी कडून एफ कडे जायचंय बघा. टी कडून क्यू कडे, क्यू कडून आर कडे, आर कडून एफ कडे जाता येतंय. जाता येतंय की नाही? म्हणजे तो निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय तो? योग्य आहे. पर्याय क्रमांक दुसरा योग्य आहे. नंतर तिसरा काय बघा मित्रांनो? बी ग्रेटर दॅन इज इक्वल टू एफ. त्या चिन्हाने काय त्या ग्रेटर दॅनने काय घातली मित्रांनो? चप्पल घातली. काय घातली? चप्पल. जेव्हा चप्पल असेल तेव्हा काय सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. आणि कुणाकडून कुणाकडे जायचंय? बी कडून एफ कडे का एफ कडून बी कडे? सांगा बरं. कोणाकडून गेट ओपन आहे? कोणाकडून गेट क्लोज आहे? कमेंट करा. कोणाकडून गेट ओपन आहे? बी कडून गेट ओपन आहे. एफ कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला काय बी कडून एफ कडे जायचंय. काय? बी कडून एफ कडे जाता येतंय का बघा? बी कडून टी कडे, टी कडून क्यू कडे, क्यू कडून आर कडे, आर कडून एफ कडे जाता येतंय. पण काय मित्रांनो त्यांना सगळीकडे काय चप्पल पाहिजे. सगळीकडे काय चप्पल पाहिजे. सगळीकडे चप्पल आहे का? इथे चप्पल आहे का? इथे चप्पल आहे का? इथे चप्पल आहे का? नाही. म्हणजे तो निष्कर्ष पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय तो निष्कर्ष? अयोग्य आहे. कोणता निष्कर्ष योग्य आलेला आहे? दुसरा निष्कर्ष योग्य आहे. फक्त निष्कर्ष काय? दुसरा योग्य आहे. समजलं? जायचं पुढे. बघा मित्रांनो इथे काय सांगितलंय? योग्य ओळखा. कोणता निष्कर्ष योग्य आहे ते सांगायचंय. बघा पी लेस दॅन टी. कोणाकडून गेट ओपन आहे? पी कडून गेट ओपन आहे का टी कडून? सांगा बरं. कोणाकडून कुणाकडे जायचंय? टी कडून पी कडे जायचंय. गेट कोणाकडून ओपन आहे? टी कडून. पी कडून गेट काय क्लोज आहे. आपण जाऊ शकतो का पुढे? नाही. म्हणून टी कडून पी कडे जायचं. काय? टी कडून पी कडे जाता येते का बघा बरं. टी कडून आर कडे या हे काय मित्रांनो? भिंत आहे. काय याला भिंत म्हणायची. या भिंतवरून आपण डायरेक्ट उडी मारू शकतो. काय? या भिंत तर इथं आर या आपण या आर वर उडी मारू शकतो. काय? या आर वरून आपण या आर वर उडी मारू शकतो. आपल्याला काय टी कडून पी कडे जायचंय बघा. टी कडून आर कडे, आर वरून या आर वर, या आर कडून पी कडे जाता येतंय. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष? योग्य आहे. नंतर दुसरा बघा. काय दुसरा? टी ग्रेटर दॅन बी. काय? टी ग्रेटर दॅन बी. बघा मित्रांनो टी इकडे बी इकडे. टी कडून आपल्याला बी कडे जायचंय बघा. टी कडून आर कडे जाता येतंय. आर कडून ए कडे. या ए वरून आपण डायरेक्ट ए वर उडी मार. पण इकडनं गेट ओपन आहे का? नाही. इकडनं गेट बंद आहे. जर इकडनं असं चिन्ह राहिलं असतं तर मग आपण काय ए कडून बी कडे जाता आलं असतं. पण ते काय उलट आहे. म्हणजे तो दरवाजा काय बंद आहे. आपण ए कडून बी कडे जाऊ शकतो का? नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. कोणता निष्कर्ष योग्य आलेला आहे? पहिला निष्कर्ष योग्य आहे. फक्त एक काय योग्य आहे मित्रांनो. समजतं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? काय सांगितलं निष्कर्ष मध्ये? यस लेस दॅन आर. काय
यस लेस दॅन आर. कोणाकडून कुणाकडे जायचंय सांगा बरं मित्रांनो. कोणाकडून गेट ओपन आहे? आर कडून गेट ओपन आहे. यस कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला काय आर कडून यस कडे जायचंय. जाता येते का बघा बरं. आर कुठे? इकडे. यस कुठे? इकडे. आर कडून एन कडे, कडून पी कडे, पी कडून एम कडे, एम कडून यस कडे जाता येतंय. सगळे दरवाजे काय आहेत? उघडे. आणि ते काय म्हणून बिना चप्पलच आहे. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. येत आहे का बघा. इथे एक तरी बिना चप्पलचं आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष? योग्य आहे. दुसरा काय? आय ग्रेटर दॅन यम. कोणाकडून गेट ओपन आहे सांगा बरं. तुम्ही सांगा. मी एवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले. तुम्ही तर एकाचा आन्सर द्या. आय गेट कोणाकडून ओपन आहे? आय कडून गेट ओपन आहे का यम कडून गेट ओपन आहे? कोणाकडून कुणाकडे जायचंय सांगा बरं. कोणाकडून कुणाकडे जायचंय? कडून यम कडे. व्हेरी गुड. काय आय कडून यम कडे जाता येतंय का बघा बरं. आय कडून आर कडे, आर कडून एन कडे, कडून पी कडे, पी कडून यम कडे जाता येतंय. आणि ते काय मित्रांनो बिना चप्पलचं आहे. ते काय बिना चप्पलचं. जेव्हा बिना चप्पलचं असतं तेव्हा एकतरी काय बिना चप्पलचं यायला पाहिजे. इथे येतंय. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. दोन्हीही निष्कर्ष काय आले मित्रांनो? इथे योग्य आले. फक्त 1 व 2 दोन्ही काय मित्रांनो? योग्य आहे. पर्याय क्रमांक सी. समजलं. जायचं पुढे. मित्रांनो सेशनला लाईक करा. कंटाळा करू नका. बघा निष्कर्ष काय सांगितलाय? यम ग्रेटर दॅन सी. कोणाकडून कुणाकडे जायचंय? यम कडून सी कडे का सी कडून यम कडे? गेट कोणाकडून ओपन करणार? सी कडून गेट ओपन आहे का? नाही. यम कडून गेट ओपन. आपल्याला काय यम कडून सी कडे जायचंय. काय यम कडून सी कडे जाता येते का बघा बरं. यम कडून पी कडे, पी कडून आर कडे, आर कडून टी कडे, टी कडून यस कडे, यस कडून सी कडे जाता येतंय. आणि ते काय बिना चप्पलचं आहे. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय म्हणणार? एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. बघा इथे इथं पण बिना चप्पलचं, इथं पण बिना चप्पलचं आहे. म्हणजे एक तरी कमीत कमी यायला पाहिजे. पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष? योग्य आहे. नंतर दुसरा काय? यस लेस दॅन पी. कोणाकडून कुणाकडे जायचं सांगा बरं. पी कडून यस कडे का यस कडून पी कडे? कोणाकडून गेट ओपन आहे? कमेंट करा. काय वाटतं तुम्हाला? कोणाकडून कुणाकडे जाऊ शकतो आपण? पी कडून यस कडे. करेक्ट. काय पी कडून यस कडे. यस कडून गेट ओपन आहे. आपल्याला काय पी कडून यस कडे जायचंय. जाता येते का बघा बरं. पी कडून आर कडे, कडून टी कडे, टी कडून यस कडे जाता येतंय. आणि ते काय बिना चप्पलचं आहे. ते काय बिना चप्पलचं. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. म्हणजे निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय योग्य. दोन्हीही निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. फक्त 1 व 2 काय दोन्हीही योग्य आहेत. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? ए लेस दॅन सी. काय ए लेस दॅन सी. कोणाकडून कुणाकडे जायचं सांगा बरं मित्रांनो. सी कडून ए कडे का ए कडून सी कडे? गेट कोणाकडून ओपन आहे सांगा बरं. कमेंट करा. कोणाकडून कुणाकडे जायचंय? सी कडून ए कडे. करेक्ट. काय सी कडून ए कडे जाता येते का बघा बरं. सी कडून यम कडे जाता येतंय. पण यम कडून गेट काय बंद आहे. म्हणजे हा निष्कर्ष काय झाला? अयोग्य झाला. काय झाला निष्कर्ष? अयोग्य झाला. पुढचं बघा. पी ग्रेटर दॅन यम. कोणाकडून गेट ओपन आहे? पी कडून यम कडे का यम कडून पी कडे? सांगा बरं. कोणाकडून कुणाकडे जायचंय? पी कडून यम कडे. करेक्ट. काय पी कडून यम कडे. पी कडून आर कडे, आर कडून सी कडे, सी कडून यम कडे जाता येतंय. ते काय बिना चप्पलचं आहे. जेव्हा बिना चप्पलचं तेव्हा काय एकतरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. इथे आहे बिना चप्पलचं. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. फक्त दुसरा काय मित्रांनो? योग्य आहे. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? निष्कर्षामध्ये काय सांगितलंय? पी ग्रेटर दॅन डी. काय सांगितलंय? पी ग्रेटर दॅन डी. कोणाकडून कोणाकडे जायचंय? डी कडून पी कडे का पी कडून डी कडे? सांगा बरं मित्रांनो. कोणाकडून कोणाकडे जाऊ आपण?
पी कडून डी कडे. गेट कोणाकडून ओपन आहे? पी कडून. डी कडून गेट काय आहे? क्लोज आहे. आपलं काय? पी कडून डी कडे, पी कडून एम कडे जाता येते, पण एम कडून क्यू कडे जाण्यासाठी गेट काय मित्रांनो? बंद आहे. काय? गेट बंद आहे. म्हणजे हा निष्कर्ष काय? अयोग्य आहे. काय दुसरा पहिला निष्कर्ष? अयोग्य आहे. दुसरा काय? यम लेस दॅन इज इक्वल टू डी. काय इज इक्वल टू काय? सॉरी, त्या लेस दॅनने काय मित्रांनो? चप्पल घातली. काय त्या लेस दॅनने? चप्पल घातली. जेव्हा चप्पल असते तेव्हा काय? सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. बघा, डी कडून यम कडे जायचंय, डी कडून क्यू कडे, क्यू कडून यम कडे जाता येतंय, पण त्याचे लेस दॅनने काय? चप्पल घातली. इथे चप्पल आहे, पण इथे चप्पल आहे का? नाही. म्हणजे दुसराही निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष पण अयोग्य आहे. दोन्हीही काय मित्रांनो? अयोग्य आहे. पर्याय क्रमांक सी मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा मित्रांनो, याचं आन्सर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मी 2 मिनिटं वेट करते. कोण कोण आन्सर सांगतं सांगा बरं. नंतर मी सॉल्व्ह करून सांगते की कोणाकडून कोणाकडे जायचंय, कोणता गेट ओपन आहे, कोणता गेट क्लोज आहे. सांगा बरं. कोणाकडून कोणाकडे जायचंय, कोणता निष्कर्ष योग्य आहे, कोणता निष्कर्ष अयोग्य आहे, सांगा. सॉल्व्ह करा पटापट. आन्सर सांगा कमेंट मध्ये की कोणता निष्कर्ष योग्य आहे, कोणता निष्कर्ष अयोग्य आहे. आणि नुसतं लेक्चर करू नका. जवळ वही पेन घेऊन बसा. क्वेश्चन पण सॉल्व्ह करा लगेच. नुसतं बघत बसू नका. त्याच्याने काय तुमची पण प्रॅक्टिस होईल. वही पेन जवळच असायला पाहिजे. जेव्हा आपण लेक्चर करत असतो तेव्हा काय? वही पेन सोबतच असायला पाहिजे मित्रांनो. बघा, काय निष्कर्ष सांगितलेला? आर कडून गेट ओपन आहे, यम कडून गेट काय? क्लोज आहे. आपल्याला काय? आर कडून यम कडे जायचं. काय? आर कडून यम कडे जाता येते का बरं? बघा बरं. आर कडून पी कडे जाता येतंय, पी कडून यम कडे जाता येतंय. जाता येतंय का? आर कडून पी कडे, पी कडून यम कडे जाता येतंय. बघा बरं मित्रांनो, तुम्ही चेक करा बरं तुमचं आन्सर बरोबर आलंय का? आर कडून यम कडे, आर कडून पी कडे, पी कडून यम कडे जाता येतंय. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. तुमचं कोणतं आलेला आहे? योग्य आलेला का अयोग्य आलेला आहे? सांगा बरं. काय आलेला तुमचा निष्कर्ष? कमेंट करा. नंतर पुढे बघा काय? सी ग्रेटर दॅन यम. काय आहे? सी ग्रेटर दॅन यम. कोणाकडून कुणाकडे जायचंय सांगा बरं. सी कडून गेट ओपन आहे का यम कडून? कोणाकडून कुणाकडे जायचंय? सी कडून यम कडे. सी कडून गेट ओपन आहे, यम कडून गेट काय? क्लोज. जाता येते का बघा बरं. सी कडून जाताना गेटच काय मित्रांनो? बंद आहे. सी कडून गेट बंद आहे, मग आपण जाऊ शकतो का? म्हणजे दुसरा निष्कर्ष काय झाला? अयोग्य झाला. कोणता निष्कर्ष योग्य आलेला आहे? फक्त पहिला निष्कर्ष योग्य आलेला आहे. तुमचं पण आन्सर बरोबर आहे का मित्रांनो? चेक करा. पहिला आन्सर बरोबर आहे का? पहिला निष्कर्ष बरोबर आहे का? दुसरा निष्कर्ष चुकीचा आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय? काय सांगितलं निष्कर्षामध्ये? यम ग्रेटर दॅन सी. कोणाकडून कुणाकडे जायचंय? यम कडून सी कडे का सी कडून यम कडे? सांगा बरं मित्रांनो. कोणाकडून गेट ओपन आहे? यम कडून. सी कडून गेट काय? क्लोज आहे. आपल्याला यम कडून सी कडे जायचंय. काय? यम कडून सी कडे जाता येतंय का बघा. यम कडून यन कडे, यम कडून सी कडे जाता येतंय मित्रांनो. पण काय आपल्याला सांगितलेलं त्यांनी? खाली काय? चप्पल आहे. हे काय? बिना चप्पलचं आहे. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय? एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. येतंय का तिथे बिना चप्पलचं? नाही. तर दोघी ठिकाणी काय? चप्पल घातलेली. म्हणजे तो निष्कर्ष काय झाला? अयोग्य. काय झाला तो निष्कर्ष? अयोग्य झाला मित्रांनो. समजलं? नंतर काय? यम इज इक्वल टू सी. आता काय मित्रांनो? यम आणि सी हे दोघं समान पाहिजे. त्यानंतर काय? यम आणि सी दोघं समान आहेत का बघा. कसं चेक करणार? यम इथे आहे, सी इथे आहे. यन पेक्षा यम मोठा आहे, सी पेक्षा यन मोठा आहे, सी लहान आहे. काय? सी लहान आहे. म्हणजे तो निष्कर्ष अयोग्य आहे मित्रांनो. पण तुम्हाला जर असं चेक नाही करता आलं तेव्हा काय करायचं बघा. कसं चेक करायचं?
यमला इथे किती 5 मार्क्स आहे, सीला किती आहे 5. 5च का बरं घेतले? तुम्हाला प्रश्न पडेल मित्रांनो, की मॅमने 5च का घेतले? काय 1 तर 10 मध्ये काय मित्रांनो सोपा अंक 5. का 5 घेतला? तुम्हाला समजण्यासाठी. बघा मित्रांनो, आपण जेव्हा बेंच पार्टनर असतो, माझा बेंच पार्टनर एक मैत्रीण आहे. काय मी आणि माझी मैत्रीण, आम्हाला दोघांना काय परीक्षेला सेम मार्क्स पडले. काय मला जेवढे 5 पडले, तिला पण काय तेवढे 5च पडले. आमच्या दोघांचं काय म्हणजे परीक्षेला दोघांना समान मार्क्स पडले. तर तिथे पण काय यमला पण 5 आणि सीला पण काय 5. हे दोघं बेंच पार्टनर आहे. या दोघांना काय मित्रांनो सारखेच मार्क्स पडले. समजलं? जसं मग आपल्याला विधानामध्ये चेक करायचंय. यमला आणि सीला सेम मार्क्स आहे का? बघा सी आणि इक्वल. काय सी आणि आर इक्वल आहे. आता यम काय मित्रांनो यन पेक्षा यम मोठा आहे. त्याला काय जास्त मार्क्स आहे. सी पेक्षा पण यन मोठा आहे मित्रांनो. म्हणजे यमला आणि यनला काय जास्त मार्क्स आणि सीला काय कमी. काय सी पेक्षा यन काय होता मोठा होता. नंतर यन पेक्षा यम मोठा आहे म्हणजे ते दोघं काय सेम आहे. आणि सी काय लहान आहे. सीला काय 5च मार्क्स आहे आणि यमला किती आहे 6. म्हणजे तो निष्कर्ष काय झाला अयोग्य झाला. काय झाला तो निष्कर्ष अयोग्य. कोणता निष्कर्ष योग्य आहे? दोन्हीही निष्कर्ष अयोग्य. दोन्हीही निष्कर्ष काय आहे अयोग्य आहे. समजलं? जायचं पुढे. बघा काय नेक्स्ट क्वेश्चन सांगा बरं मित्रांनो याचं आन्सर तुम्ही. मी 1 मिनिट वेट करते. कोण कोण कमेंट करतं, कोणाकोणाला सेशन समजलंय आजचं सांगा बरं याचं आन्सर. कोणाकडून कुणाकडे जायचंय, कोणता निष्कर्ष योग्य आहे, कोणता निष्कर्ष अयोग्य आहे. फास्ट कोणाचं 1 नंबर आन्सर येतं. बघा मित्रांनो पहिला निष्कर्ष काय सांगितलाय क्यू लेस दॅन पी. काय क्यू लेस दॅन पी. इथे ना मित्रांनो भिंत आहे. काय याला भिंत समजायचं. इथं काय कॉमाला भिंत समजायचं. पण त्या भिंतीवरून त्या भिंतीवर उडी मारू शकतो. काय कोणाकडून गेट ओपन पी कडून. क्यू कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला पी कडून क्यू कडे जायचंय. काय पी कडून क्यू कडे जायचंय. जाता येते का बघा बरं. पी कडून क्यू कडे बघा. त्या पी कडून यम कडे. या यम वरून आपण पुढे उडी मारू शकतो का. या डी वरून बघा. या पी कडून आपण डी कडे जाऊ शकतो. या डी वरून या डी वर येऊ शकतो. पण डी कडून इथे जाण्यासाठी गेट बंद आहे. काय गेट बंद आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो अयोग्य आहे. काय पहिला निष्कर्ष अयोग्य आहे. दुसरा काय बघा. दुसरा काय सांगितलाय डी ग्रेटर दॅन यम. काय डी ग्रेटर दॅन कोणाकडून कुणाकडे जायचंय डी कडून यम कडे. जाता येते का बघा बरं डी कडून यम कडे. बघा बरं डी कडून यम कडे जाता येते का. डी ते पण आहे ते पण डी आहे. बघा बरं डी कडून पी कडे जाऊ शकतो. या पी वरून बघा डी कडून पी कडे. पी कडून या पी वर उडी मारली. पी कडून यम कडे जाऊ शकतो. पण तिथे काय बिना चप्पलच आहे. ते काय बिना चप्पलच आहे. जेव्हा बिना चप्पलच असेल तेव्हा काय एक तरी बिना चप्पलच यायला पाहिजे. इथे पण चप्पल आहे इथे पण चप्पल आहे. म्हणजे तोही निष्कर्ष काय मित्रांनो अयोग्य. काय तोही निष्कर्ष अयोग्य आहे. दोन्हीही निष्कर्ष काय मित्रांनो अयोग्य आहे. दोन्हीही निष्कर्ष अयोग्य आहे. पर्याय क्रमांक सी. बघा मित्रांनो आजचं सेशन कसं वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये जर आजचं लेक्चर आवडलं असेल तर व्हेरी नाईस लिहायला विसरू नका मित्रांनो. आणि सेशनला लाईक केल्याशिवाय राहू नका मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार तुमच्यासाठी. तर तुम्हाला जर सेशन जास्तीत जास्त आवडत असेल तर काय जास्तीत जास्त लाईक करायचं. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल या चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचं मित्रांनो. समजलं. बाय बाय टेक केअर थँक्यू.